चला खांडवलगावचे लाडके जावई आज आपल्यामध्ये हनुमानजी धुमाल साहेब उपस्थित झालेले आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण प्रथम त्या ठिकाणी जी आकर्षक ट्रॉफी आहे सामना विराची ती आपण इथे वितरित करू. चला सन्माननीय हनुमानजी धुमाल यांच्या शुभ हस्ते आपण सामनावरची ट्रॉफी इथे वितरित करतोय. तदनंतर मी माजी सरपंच जांभूळपाटीचे रोहिदाजी पाटील साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण जी आपी फीज आहे ती आपण इथे वितरित करा. सन्माननीय बाळरामजी म्हात्रे यांच्याकडून आम्हाला ही आपी फीज या स्पर्धेमध्ये स्पॉन्सरशिप झालेली आहे ती आपण इथे वितरित करतोय. आकर्षक कॅप आपण देत आहोत. मी या बिंदाजी पारधी यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी ही कॅप मात्र वितरित करा. मिस्टर अजितजी पाटील यांनी मात्र आम्हाला कॅप स्पॉन्सरशिप केलेली आहे. तदनंतर मी सन्माननीय गणपतजी बारशी काका पुढे आपण आपल्या शुभ हस्ते आपण स्वीट बॉक्स या ठिकाणी वितरित करायचा आहे आणि मॅच के बाद कुछ मीठा हो जाए. कैलासजी पाटील यांची चांगली संकल्पना त्यांच्याकडून आम्हाला स्वीट बॉक्स या स्पर्धेमध्ये लाभलेला आहे. आणि तदनंतर आपण केक पेस्ट्री देणार आहोत. अशोकजी जोशी यांचे शुभ हस्ते आणि केक पेस्ट्री स्पॉन्सर बाय तुषार पाटील. चला तुषारांची मात्र एक हुशार कामगिरी या स्पर्धेमध्ये पाहिली आणि एनर्जी ड्रिंक देत आहोत. म्हणजे तब्बल 6 पारितोषिक मी भागीनाथजी पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते एनर्जी ड्रिंक हेल इथे वितरित करा. आणि आमचे हेल्थ स्पॉन्सर बाय उमेश जोशी यांची चांगली संकल्पना आहे. कारण खेळाडूंमध्ये ऊर्जा निर्माण करण्याची त्यांनी जबाबदारी घेतलेली आहे. परंतु ऊर्जा एनर्जी चांगली आहे, चांगल्याच ठिकाणी त्याचा वापर करा. तरी काही सन्मान जे आहेत आपण सन्मानाकडे सुद्धा माझं वाटचाल करत आहोत. आणि विद्यमान सरपंच मॅडम यांचे पतिश्री सन्माननीय किशोरजी पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचंही करूया आपण या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत, वेलकम. चला आपण सामन्याकडे लक्षात केंद्रित करूया. एनके स्पोर्ट खांडवल विपक्ष अयांश 11 अशी लढत आपण पाहणार आहोत. आणि एनके स्पोर्ट खांडवल सगळ्या नाणेफेकी जिंकल्यानंतर प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारलेला आहे. चला आता मात्र अच्छा रणनीतीला तिसरा सामना अयांश 11 विपक्ष एनके स्पोर्ट. आणि खऱ्या अर्थानं एक सन्मान करूया. खांडवल गावचे सर्वांचे लाडके जावई हनुमानजी धुमाल साहेब आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. त्यांना आपण या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करतो. आणि हा सन्मान करण्याची विनंती मी अमोलजी पाटील जे माजी सरपंच आहेत खांडवलचे त्यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण पाहुण्यांना या ठिकाणी सन्मानित करावं. हनुमानजी धुमाल यांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. चला योगेश्वर पाटील आणि विवेक पाटील हे दोन सलामीवीर बॅटर पाहायला मिळत आहेत. आणि षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज अंश. आणि पहिलाच बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि डगआउटच्या दिशेने योगेश्वर पाटील आयकॉन बॅक टू द डगआउट. आपण नेहमीच म्हणतो की सर्व गेम लिंबूवर असते, परंतु एनकेस्पोर्ट खांडवल सकाळची गेम संपूर्ण बालावरती आहे. आणि तोच बॅटर मात्र शून्यावरती मात्र ते बाद झालाय. बॅटर रोहित जाधव पहिल्या चेंडूवरती चांगली सफलता मात्र या ठिकाणी आपल्या संघाला प्राप्त करून दिली अंशनं. चला या पुढील सामना असेल जिनल 11 विपक्ष धोंडू स्पोर्ट. हो कट करण्याचा प्रयत्न, चेंडू डिक्लेअर झोन मध्ये चाललाय. धाव मिळेल फक्त एक. बॅटच्या स्वरूपात चेंडू डिक्लेअर मध्ये गेला तर स्ट्राईक रोटेट असेल याची आपण नोंद घ्या. लेग बाईस किंवा बाईकच्या स्वरूपात जर चेंडू डिक्लेअर झोन मध्ये गेला तर मात्र स्ट्राईक तुम्ही रोटेट करू शकत नाहीये. हा प्रमुख नियम आहे स्पर्धेचा. हो विवेक पाटील स्वीप करण्याचा प्रयत्न केला, परंतु या ठिकाणी दांडी गोल दुसरा धक्का लागतो या ठिकाणी एनके स्पोर्ट खांडवल संघाला.
या सामन्यामध्ये आपण पाहत आहोत अय्यान शिलवण या संघाची आणि अय्यान शिलवण संघाची न्यू बॅटर सुजित पाटील संघाचे ओनर्स पाहायला मिळत आहेत. चौथ्या क्रमांकावरती आल्यात आणि अय्यान शिलवणचा आपण जर विचार केला तर मात्र डिपेंडिंग चॅम्पियन संघ आहे. दरम्यान अटकी पाहू शकाल गणेशजी सुतार यांचं शुभागमन आणि आपलं आम्ही या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. विनंती असेल की व्यासपीठावरती या. ओ चांगला स्ट्रोक होता परंतु अगदी या बॉलर फास्ट ड्राईव्ह डॉट बॉल ची मात्र सांगता पुन्हा मात्र त्या दिशेने फटक्या केल्या परंतु लॉंग ऑफ ला चांगला स्टॉपिंग. खऱ्या अर्थानं आपण तिसऱ्या पर्वामध्ये आहोत. पहिल्या पर्वामध्ये आपण जर पाहिलं तर ही स्पर्धा धोंडूसपूर या संघाने जिंकली होती. दृष्टी लिवण या संघाने मात्र जिंकली होती. मागील पर्व पाहिलं तर अय्यान शिलवण ही स्पर्धा जिंकली आणि पाहूया या तिसऱ्या पर्वामध्ये आता मात्र कोणता संघ ही स्पर्धा जिंकेल. पहिल्या पर्वामध्ये रनरअपची ट्रॉफी धोंडूसपूर या संघाने उचलली. दुसऱ्या पर्वामध्ये रनरअपची ट्रॉफी जे हनुमान खांडवल ब संघाने उचलली. आणि या सर्व अपडेट्स आमच्या आयोजकांकडे ज्या संपूर्ण मात्र अगदी कॅम्प्युटरमध्ये कॅप्चर आहेत. हो बोल काय चेंडू हाताळली आणि सुजित पाटीलची विकेट्स. एनके स्पोर्ट खांडवल संघाला मात्र लागणार हा तिसरा धक्का नेता मात्र मैदानाच्या आतमध्ये आलाय. तो आलाय वाका राखा. येस कारण त्याने तर सांगितलं असेल की आता गोलंदाजाला मी वाकवण्याचा प्रयत्न करेल. माझं नाव राखा जरूर असला तरी आणि आता मात्र तोच जल्लोष मात्र त्यांच्या सहकार्याच्या वतीने मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. राकेश आणि पहिल्याच बॉलवरती गॅप शोधण्याचा प्रयत्न केला. दोघांमध्ये कॉर्डिनेशन नाहीये कॉलिंग नाही आणि चेंडू बॉर्डर लाईनच्या पलीकडे नशिबाचा 4 धावा. वा तो आलाय आणि चेंडू मात्र बॉर्डर लाईनच्या पलीकडे गेलाय आणि याच फटक्याची गरज होती टीम एनके स्पोर्ट खांडवल संघाला. आणि चौकोनाच्या साह्यानं संघटित असंख्य पुढे जात असताना 6 धावा. संताडी सावध सुरुवात. पुन्हा मात्र पाहू शकाल चांगला ट्राय अगदी ओ पुन्हा मिस फोल्डिंग परंतु या ठिकाणी या बॅकअपसाठी मात्र क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. दरम्यान जांभूलपाड्याची समाजसेवक पांडुरंगजी पारधी आणि त्यांच्या सोबतीला मिस्टर गोरखजी पाटील त्याला मी दोघांना विनंती करतो की आपण दोघांनी या व्यासपीठावरती तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. पुन्हा मिस फोल्डिंग आणि इकडे मात्र फक्त एकच धाव गुण्याची मात्र संधी निर्माण झाली. त्याचप्रमाणे खांडवलचे सन्माननीय नामदेवजी पाटील यांचं शुभागमन झालेलं आहे. आपल्याला विनंती असेल की आपण या व्यासपीठावरती आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. कारण खांडवल आणि जांभूलपाडा या दोन गावामध्ये चांगले संबंध पाहायला मिळतात. नेहमीच आपल्याला क्रिकेट असो की अथवा इतर काही गोष्टी असू द्या आणि या सर्व हे मान्यवर प्रेमापोटी येत असतात. आणि या सत्रामध्ये जांभूलपाडा गावामध्ये सुद्धा मला पहिल्यांदाच अंडरआर्मच्या स्पर्धा मात्र पाहायला मिळणार आहेत. 9 धावा फलक्यावरती. दुसऱ्या षटकाचा खेळ अजूनही मात्र पाहिलं तर प्रगती पथावरती सुरू आहे. हो हो फटका चांगला आहे परंतु चेंडू शोधतायत आणि चेंडू शोधता फलंदाजाने 2 धावा शोधल्या गेल्या आणि या जोडीवरती आता मात्र पूर्णपणे मदार असेल टीम एनके स्पोर्ट खांडवल संघाची. जर एखादा चांगला टोटल जर इथून जर उभा करायचा असेल तर मात्र या दोघांना चांगला खेळ करावा लागेल. आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर 5.5 गतीनं 11 धावा फलक्यावरती पाहायला मिळत आहेत. तिसरा षटक गोलंदाज शैलेश पाटील. चला यानंतर जीनल 11 विपक्ष धोंडू स्पोर्ट दोन्ही टीमला विनंती असेल की आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं संघ नायकानं. यानंतर होणारा सामना क्रमांक 4. ओहो गतीमध्ये परिवर्तन आणि फटकाही चांगला होता. पुन्हा 2 धाबा घेण्याचा प्रयत्न तिथे केला जातो आणि जर अशा प्रमाणे जर धाबा इथे येत राहिल्या तरी सुद्धा मात्र इथून एनके स्पोर्ट खांडवल संघ एक चांगली टोटल उभी करू शकतो. आणि ती जबाबदारी आपण पाहतोय एका बाजूला रोहित आणि दुसऱ्या बाजूला राकेश. दोघांकडे ओरमचा चांगला नॉलेज आहे परंतु आज आपण अंडर बॉक्स क्रिकेट खेळतोय. तुम्हाला क्लासिकल फटके खेळावे लागतील ग्राउंडेड फटके खेळावे लागतील आणि तो मात्र चांगला प्रयत्न त्याच्याकडून पाहायला मिळू शकेल. का पंचाचा वाईटचा इशारा. नशिबाची साथ कुठेतरी एनके स्पोर्ट खांडवल संघाच्या पाठीमागे सध्या तरी आपण पाहत आहोत. ओहो डिक्लेअर आहे तिकडे डिक्लेअर आहे. तुम्हाला फक्त एकच धाव मिळेल आणि चौकार आय थिंक हो डिक्लेअर आणि जी बाउंड्रीची जी कॉर्नर आहे
तिकडून मात्र चेंडू मात्र एक्झॅक्टली बाहेर गेलाय. चला प्रेक्षकांना विनंती करते आपण पडद्याच्या पाठीमागे बसा. हो आणि इकडे मात्र पाहू शकाल हा चेंडू डेड बॉल आहे सर. येस येस, कारण प्रेक्षक पहा काही प्रेक्षक पडद्याच्या आतमध्ये खऱ्या अर्थानं काही खेळाडू आहेत. विनंती करतो की आपण थोडस बाजूला बसायचं आहे. फुल टॉस गॅप शोधला आणि चेंडू बॉर्डरच्या पलीकडे. राका इज ऑन फायर. हो पुन्हा एक चांगला फाटक्या परंतु हा चेंडू डिक्लेअर झोन मध्ये गेलाय. एक रस तिकडे मात्र ऍड केली जाणार. 23 धाव फलक्यावरती चांगल्या स्थितीमध्ये संघ आता एनकेस्पर खांडवल आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा चांगला क्रॅकिंग ऑन ड्राईव्ह, परंतु मिडवेकीला फिल्डर आहेत. दोघांमध्ये टकराव जरूर झाले परंतु चेंडू मात्र सोडला नाहीये. जबरदस्त कमिटमेंट दोघांमध्ये पाहिलं आणि त्या मात्र दोघांमध्ये चांगली पार्टनरशिप सध्या आपण पाहत आहोत. कारण 3 धक्के सुरुवातीला स्वस्तात लागले होते एनके स्पोर्ट संघाला. हो इकडे आता मात्र लाईन पाहावी लागेल. वाईड आहे कारण ऑफस्टमचा चेंडू भरपूर बाहेरून चाललाय आणि खऱ्या अर्थानं आज पंचगिरी चांगल्या प्रमाणे पाहतोय. दोघांचा मी मनापासून आभार व्यक्त करतोय. फुल टॉस बॉल ऑनस्लॅट टर्न केला. दरम्यान पाहू शकेल या ठिकाणी पप्पूजी रणवी यांचं शुभागमन त्यांचंही करूया आपण या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर 26 धाबा फलकावरती पाहायला मिळतात. पहिल्या 2 षटकाचा विचार आपण केला तर फक्त 11 आल्या होत्या आणि शैलेश पाटील तब्बल खर्च केला 15. शेवटचं षटक आणि गोलंदाज ऋतिक आता मात्र या ठिकाणी बॉलिंग ट्रॅकवरती पाहायला मिळतात. 26 रन्स 3 गड्यांच्या मोबदल्यात. यानंतर जिनल 11 विपक्ष धोंडू स्फोट आणि त्याच्यानंतर जो 5वा सामना आहे जय हनुमान ए वर्सेस जय हनुमान बी. वा रफ अँड टफ मॅच तुम्हाला पुन्हा एकदा पाहायला मिळू शकेल. आपणही रेडी राहा. हो बॅटची कडा होती परंतु विकेट किपर चांगलं त्या ठिकाणी कार्य केलेलं आहे. किमान आपल्या संघासाठी 1 रन तिकडे मात्र वाचवली आहे. पुन्हा फटका हवेत आणि फलंदाज राकेश इकडे मात्र बादून माघारी परततोय. 4था धक्का लागेल टीम एनके स्पोर्टला. हो पुढचा बॉल फुल्लर लेंथ होता. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न निलेशने केला परंतु पहिल्या चेंडूवरती त्याला मात्र ऋतिकने बीट केलाय. धावसंख्या स्थिर आहे. अजून एक चांगला बॉल अगदी बॉडीला ब्रश होणारा चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जात असताना लेग बॅटच्या सुरुवात मात्र या ठिकाणी 1 धाव मात्र त्या ठिकाणी ऍड केली जाईल. आणि या सिंगलच्या मदतीनं 27 धाबा फलक्यावरती मात्र पाहायला मिळतात. 4 गड्यांच्या मोबदल्यात. अजूनही पाहिलं तर या ठिकाणी 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. अजून एक चांगला बॉल पुन्हा बॉडीला मात्र ब्रश झाला आणि खऱ्या अर्थानं रोहित स्ट्राईक पासून मात्र थोडासा दूर राहिला आणि आता मात्र शेवटचा चेंडू खेळण्याची संधी त्याला मात्र एक्झॅक्टली मिळेल. 1 धाव लेगबाच्या सुरुवातीत मात्र पाहतो आणि 28 धाव फलक्यावरती. एखादा चौकार तर इथे आला गेला 30+ तर मात्र एक चांगला टोटल आपण म्हणू शकतोय. हो मनकरचा मात्र प्रयत्न करतोय ऋतिक. हो चांगला चेंडू आणि कुठल्या प्रमाणात धाव घेण्याचा तिकडे मात्र प्रयत्न झाला नाहीये. 4ही षटक मात्र इथे संपन्न झाले आणि आता मात्र पाहू शकाल अयांश 11 या संघाच्या अगेन्स्ट 29 धावांचा मात्र लक्ष समोर ठेवला टीम एनके स्पोर्ट या संघानं. चला आपण पुढील सामन्याकडे आता मात्र वाटचाल करतोय. जिनल 11 विपक्ष धोंडू स्फोट. चला दोन्ही संघाचे संघनायक पोहोचलेले आहेत आणि चला आपण हा टॉस करण्यासाठी सन्माननीय किशोरजी पाटील यांना विनंती असेल की आपण टॉस बॉक्स मध्ये या. आपल्या शुभ हस्ते आम्ही नाणेफेकी संपन्न करतोय. चला दोन्ही कॅप्टन्स रेडी आहेत. पुढचा सामना केल्यासाठी हेड अँड टेल असं तुम्हाला कॉल द्यायचा आहे किंवा छापा काटा म्हटलं तरी चालेल. चला कुंदन आता मात्र कॉल देत आहेत.
धोंडूस्फोटची संगणक छापा असं त्यांचं म्हणणं आहे. बट छापा झालाय, जशी मागणी तसं पुरवठा. आणि टॉस विनिंग संगणकाला आपण शीतपेय देत आहोत. चलो आज खुश तुफानी करते. मी किशोरजी पाटील आपल्यास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण एक कोल्ड्रिंक्स वितरित करा. आणि विनंती असेल की आपण जाऊन स्थानापन्न व्हा. कुंदन, टॉस भी जीता और कोल्ड्रिंक्स भी जीता, क्या फील हो रही है? चांगलं वाटतंय आणि आम्ही बॉलिंग करणार. अनेक मोठे तुम्ही मैदान गाजवलेत, आता मात्र गावच्या प्रीमियर लीग मध्ये खेळायचं आहे, काय स्वप्न आहे? स्वप्न आहे उमेश जोशींना ट्रॉफी जिंकून द्यायचं. त्याच्या पाठीमागे काय तुम्हाला उमेश जोशीने कानमंत्र दिलाय का? हो नक्कीच मग काय सांगितलं एक्झॅक्टली? सांगितलंय आपल्याला यावर्षी जिंकायचंच आहे. मग स्पर्धा सुरू अगोदर काही पार्टी वगैरे त्यांनी दिलेली आहे की नाही संघाला? नाही, पार्टी फायनल मारल्यावरच होणार. वा, चला त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा असतील. माझ्या सोबत जिनलचे कॅप्टन आहेत अमोलजी पाटील यांचा संघ आहे. तुमच्या अगेन्स्ट आता तुम्हाला प्रथम या ठिकाणी गोलंदाजी तुम्हाला करायची आहे. एक्झॅक्टली किती बॅटिंग तुमच्या वाटेला आलेले आहे? कुंदन, प्रथमतः तुम्ही काय स्वीकारले? गोलंदाजी स्वीकारले. 4 षटकामध्ये कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न करशील? 40+ रन करण्याचा प्रयत्न करू. आपल्यासाठी काय मेसेज अमोलजी पाटील यांचा? काय नाही, फक्त आम्ही नॉर्मल आपली नॅचरल गेम खेळण्याचा प्रयत्न करू. आपले जसं प्रत्येकाने फक्त नॅचरल गेम खेळायची. संघाचा बॅलन्स काय तुला वाटतं की चांगला बॅलन्स आहे की एखादा क्षेत्र आहे की तिकडे आम्ही थोडंसं वीक आहोत? नाही, आमच्याकडे फिल्डिंग चांगली आहे, फिल्डिंग पण चांगले आहेत. मयूर पाटील आहे, बॅटिंग करणार आहे. बॅटिंग पण आमच्याकडे भरपूर आहेत. आयकॉन कोण आहे? आयकॉन आमच्याकडे सौरभ पाटील. वा, मग त्याच्याकडून काय अपेक्षा आहेत? त्याच्याकडून आम्हाला अपेक्षा आहेत चांगला खेळ खेळावा आणि मॅच जिंकण्याचा प्रयत्न. मग यावर्षी अमोल पाटील यांच्या बंगल्यासमोर गुलाल उद्याला जाणार का? हा, नक्कीच आम्ही प्रयत्न तर करणारच 100% देण्याचा. चला, त्यासाठी तुम्हालाही शुभेच्छा असतील. तर टॉस इथे मात्र संपन्न झाला. धोंडू स्पोर्ट वन द टॉस अँड डिसाइड टू बॉल फर्स्ट अगेन्स्ट जिनल 11. आणि कॉम्बॉक्स मध्ये करूया आता थोडंसं परिवर्तन आणि ऐकूया पुढचा आवाज समीर ठाकरे यांच्या वाणीतून. थँक्यू. धन्यवाद योगी पाटील सर. चला, अंश आणि शैलेश ही जोडपली आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. एकोणतीसचं लक्ष योगेश्वर आला. नाईन टू विन. बॅटिंग मध्ये आज सुरुवातीलाच अंशनं गोलंदाजी खूप चांगली केली आणि ऋतिकनं शेवटला खूप चांगली गोलंदाजी केली. योगेश्वर षटक क्रमांक पहिलं. NK स्पोर्ट्स आणि त्यांच्या विरुद्ध तुम्ही पाहताय सध्या आयांश 11. NK स्पोर्ट्सचा विचार केला तर विवेक नामदेव पाटील फॅम टीम आणि एका बाजूला आयांश 11 चे संघ मालक कैलास हरिभाऊ पाटील.
लेट्स प्ले गेम ऑन. चला मॅच सुरू करा. बॅटर सोडून दिला. पहिलाच बॉल योगेश्वरचा वाईड आलाय. 29 धावा आहेत आणि 29 धावा वाचवण्याकरिता वाईड टाकून चालणार नाही. पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा आणि डिक्लेअर 1+1 2 धावा त्या ठिकाणी मिळतील. 3 धावा धावफलकावरती असतील. सुरुवात तर खराब राहिली योगेश्वरची. ओ पुन्हा पुन्हा नो बॉल आणि पुन्हा डिक्लेअर. योगेश्वर सातत्याने चुका करतोय आणि मागे देखील रन्स येत आहेत. 5 धावा धावफलकावरती एकही चेंडू न टाकता बॅकफुटला जाऊन टॅप करण्याचा प्रयत्न. इथे चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळते आणि त्याच्यावरती मिळेल एकच धाव. सहा धावा. यावेळेला चांगला वेगवान चेंडू होता. डॉट बॉल आलाय. सुरुवात तर चांगली मिळाली सध्या आयन्स 11ला. पुन्हा टॅप केलाय. सरळ रेषेमध्ये हा फटका. एकच धाव. एक एक धाव जरी इथून पूर्ण केली तरी आपण विजयाकडे जाऊ शकतो ते त्यांना माहिती आणि आता त्या अनुषंगाने तो खेळ त्यांनी सुरू केला. ओ फक्त दिशा दाखवली आहे. फ्लिकचा फटका होता. एकच धाव त्या ठिकाणी मिळते. सध्या जो खेळ अपेक्षित होता तो खेळ आता आयन्स 11च्या सलामी वीरांकडनं आपल्याला बघायला मिळतोय. अंश आणि सोबतीला शैलेशला तुम्ही बघतायत. अंशनं गोलंदाजी देखील खूपच चांगली केली होती. डिक्लेअर आहे ना. इट्स ओके. चला डिक्लेअर असू द्या किंवा बॅटनं असू द्या तर स्ट्राईक चेंजेस होणार आहे. योगेश्वर. हो यावेळेला मोठा फटका खेळायचा होता. चौकाराचा प्रयत्न केला होता. एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. सिंगलनं आता स्ट्राईक रोटेट करतोय. दोघी बॅटर सेन्सिबल खेळत आहेत. चौकाराचा प्रयत्न त्यांनी केलाय. यश तर त्यांना मिळालं नाहीये परंतु एकेका धावेने तरी स्कोर पुढे नेण्याचा प्रयत्न राहिलाय. सरळ रेषेमध्ये बॉलर बॅक ड्राईव्ह आणि पहिल्या षटकाचा केस संपलाय. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या तर 9 धावा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा आलेल्या आहेत. अजूनही 3 ओव्हरमध्ये 20 करायचे आहेत. 29चं टार्गेट आहे. ड्राईव्ह केला. इथे फिल्डर येत आहेत. हो चांगलं क्षेत्ररक्षण. टाळ्या वाजतायत. क्या बात आहे. शब्बीर शेड इज देअर. राकाचा बॉल आणि इथे बाउन्स मिळालाय. धावबाची संधी आहे का. विवेक पाटील त्या ठिकाणी सज्ज होते ऑनर टीमचे. एकच धाव. 11 प्लेयर्स मध्ये चौकार शोधणं फार कठीण होतं. त्यामुळे लो स्कोरिंगच्या मॅचेस देखील आहेत ना खूपच स्ट्रॉंग होणार आहेत. एकच धाव याही वेळेला मिळते. एका धाव्याने स्कोर पुढे नेण्याचा प्रयत्न राहिलाय. मजा येणार आहे मॅचला देखील. 29च्या रनचेसला देखील मजा येणार आहे. हो हो कीपर कडनं मिस्टेक. एकच धाव. सिंगल न स्कोर आता पुढे जात असताना आपण पाहतोय धावफलकावरती 13 धावा 13 रन्स. राका वन्स अगेन. ओ बॅटरने टाकलाय डाका. राकाच्या विरुद्ध आलाय चौकार. बेधडक शॉट. पुन्हा ड्राईव्ह केलाय आणि हा बॉल देखील चौकार. ची गरज आहे.
2 ओव्हरचा खेळ संपला. 21 धावा धावफलकावरती आता 8 धावा करायच्यात. थर्ड ओव्हर मध्ये विवेक आलाय. शैलेशच्या बॅटमधून बॅक टू बॅक 2 चौकार आपल्याला बघायला मिळाले. आता 8 धावांची आवश्यकता असेल हा सामना जिंकण्याकरिता. फिल्डिंग मध्ये बदल केला जातो. या विवेक आल्या गोलंदाजी करण्यासाठी आणि आता या ओव्हर मध्ये विकेट घेतल्या, कमीत कमी धावा आल्या तरच मॅच मध्ये कमबॅक होणार आहे. आणि या मॅच नंतर ज्या टीमची फिल्डिंग आपण रेडी राहायचंय, लगेचच फील्ड सेट करायचे. ओ हिट विकेट बॅटर गॉन. नवीन बॅटर आलाय कैलास. 8 धावांची गरज आहे. 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे. विकेटनं सुरुवात केलेली आहे. ओ चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव. लो स्कोरिंगची मॅच, लो स्कोरिंग क्लोज एन्काउंटर फॉर अ फिनिश मॅच आपल्याला बघायला मिळेल असं वाटतंय. सिंगल ना आता स्कोर पुढे जाताना 22 वर 22 रन्स. हो पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण चांगलं राहिलंय. बॅकअप देखील चांगलं होतं आणि त्याच दरम्यान 2 धावा. 2 धावा इथे वाचवाव्या लागतील. चौकार आहे का? हो चौकार आलाय. मला वाटतं की थ्रो करताना पाय सीमारेषेच्या बाहेर गेलाय. हो 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 येस, रिप्ले मध्ये सुद्धा आपण बघितलेलं आहे. फिल्डिंग तर चांगली होती आणि आता मला वाटतं 2च धावा पाहिजेत ना, 3 धावा पाहिजेत. नो बॉल. स्कोरर लेवल. एका धावेची गरज. विजयाकडे आता अग्रेसर टीम अय्यांश 11. एका धावेची गरज आहे आणि ती धाव पूर्ण केली जाईल. याच बरोबर पहिला सामना जिंकलाय अय्यांश 11 टीमनं. खूप खूप अभिनंदन टीम अय्यांश 11 आणि पुढील मॅच साठी तुम्हाला शुभेच्छा.